नमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. आपल्या सुट्ट्या अ, होऊन गेल्या. आत्मनमस्ते मॅडम. ऑल ऑफ यू आत्मनमस्ते. आपल्या 2-4 दिवसाच्या सुट्ट्या होऊन गेलेल्या आहेत छान. आणि मग या सुट्ट्यांमध्ये कोणी काय काय अनुभव घेतला जरा शेअर करूया. बोला सुलभा. हा आत्मनमस्ते मॅडम. मला एक अनुभव शेअर करायचा आहे. रेकिताल्यापासून तर खूप अनुभव येतात आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात झालेली आहे आयुष्य बदलायला. मी अक्षय तृतीयेला नवीन गाडी घेतली. ऍक्च्युली ती गाडी घ्यायचं माझ्या काही मनात वगैरे नव्हतं. पण ती जी सेम गाडी आहे ना, ती मी 2 महिन्यापूर्वी जेव्हा रेकीत मी फर्स्ट डिग्रीला एंट्री केली होती, तर तेव्हा जस्ट मी माझ्या टू व्हीलरवर होते आणि शेजारी सेम गाडी होती. तेव्हा मी असं जस्ट मनात म्हटलेलं की नेक्स्ट टाइम जी गाडी घेईन ना ती माझी अशीच असेल. म्हणजे अगदी मी फक्त मनातच मी विचार केला. आणि 15 दिवसापूर्वी एक ठिकाणी गाडी बघितली आणि असं वाटलं नाही आता घेऊयात, म्हणून मग मी ती गाडी घेतली. आणि सगळ्यात हे म्हणजे त्या गाडीचा जो नंबर आला ना मॅडम मला आरटीओ कडनं, तर तो नंबर मला आला मॅडम 639. म्हणजे तो एंजल नंबर सारखा आला. म्हणजे मला असं, आणि मी परवा आईला दाखवायला गाडी नेली तर आई म्हटली अगं तुला एंजल नंबर आलाय हा. म्हणजे मी कुठेही मनात मध्ये म्हणजे असं त्या नंबरसाठी कुठेही पैसे दिले नव्हते, काही दिले नव्हते. पण युनिव्हर्सने मला तो 369 जो एंजल नंबर असतो तो बरोबर मॅडम मला आला गाडीला. म्हणजे मला ते बघितल्यानंतर मी लिटरली असं काटाच आला अंगावर की अरे बापरे. म्हणजे खरंच युनिव्हर्सने म्हणजे खूप बरोबर आहे युनिव्हर्स आपल्या, ह्याचा अनुभव मला आला मॅडम. खूप छान वाटलं, पण आनंद वाटला. थँक्यू तुमचं युनिव्हर्सचे. सात्विक थांब. खूप सुंदर, खूप सुंदर. छान. येस. छान. थँक्यू. थँक्यू. अधिक कोणाला शेअर करायचं काही? बोला. या आठवड्यात मला काय अनुभव घेतला? बोला. हा. मला दिवस म्हणजे सतत एंजिल नंबरच दिसत असतात जेव्हाही मोबाईल हाती घेतला किंवा कुठेही. सकाळी 3 वाजून 3 मिनिटांनी जागे ते 9 वाजून 9 दिसतात मोबाईल मध्ये. 11-11 हा. दिसतात. 12-12 हो. असे दिवसभर म्हणजे. आता सध्या जास्त याच्या आधी पण दिसत होते पण आता हे जास्त दिसून राहिले. येस. कारण आता आपण आहे ना, एंजेलिक एनर्जी सोबत सुद्धा सहजतेने जोडले जात असतो, सहजतेने. हा. हे आपल्यासोबत होणारच, कारण युनिव्हर्स आपल्याला काहीतरी संकेत देत आहे. फक्त ते संकेत अजून आपल्याला त्या नंबरचा अभ्यास नसल्यामुळे आपल्याला ते कळत नाहीये. पण युनिव्हर्सने आपल्याला अधिक जास्त प्रमाणामध्ये संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण आपली कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. म्हणून होते शायद हे असं. खूप छान. खूप मस्त. अधिक कोणाला काय अनुभव शेअर करायचा आहे? होऊनच जाऊया. या आठवड्यात काय बरं एनर्जी सोबत सुट्ट्यांमध्ये काय अनुभव घेतला? बोला. सगळ्यांना सांगायचं, मला जास्त काहीतरी सांगू की नाही होऊन झालं, हो ना? हा, बोला ना मग पूजा, बोला ना. छोटे मोठे अ, अनुभव येत माझा आहेत. एक हा. कालचाच अनुभव. पाऊस तर खूप होता आणि माझ्याकडे पाहुणे खूप आले होते आणि ती सगळी अंथरुण म्हणजे सगळे बेडशीट चादरी सगळ्या धुवायच्या होत्या आणि धुवून झाल्या होत्या एकदा काढल्या. आणि पुन्हा म्हटलं अरे बापरे आता एवढं वाळत ती टाकणार कुठे घरात. पाऊस म्हटलं थांबला पाहिजे थोडा वेळ बाहेर, फक्त चादरी बेडशीट सगळे सुकू दे. आणि तसंच झालं, पूर्णपणे ऊन एवढं मिळालं आणि सगळ्या चादरी सुकून आल्या माझ्या बाहेर उन्हात. हे मला हे वाटलं की बापरे, आणि संध्याकाळी बरोबर पाऊस चालू झाला. खूप छान, म्हणजे मला असं वाटलं की आपलं पण ऐकतंय, ऐकलं युनिव्हर्सने जातंय. माझं ऐकलं. ऐकलं जातंय. खूप 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 अनुभव येतात छोटे छोटे. खूप येस. मस्त वाटतं पण असं असं होतं त्यावेळेला खूप एकदम भारी वाटतं की हा आपल्याकडे काहीतरी आहे. हे खरंच आहे. वेगळंच. तो आनंद खूप वेगळा असतो आणि छोट्या छोट्या अनुभवातूनच पुढे जायचं असतं, एवढं लक्षात घ्या. ओके. छोटे छोटे जमा करायचे असतात छान छान अनुभव, त्यामध्ये खूप जास्त आनंद येतो. आजची गंमत सांगते तुम्हाला. ऋतुजाचे पप्पा. ओके. गायनेक डॉक्टर एक जर विचार केला तर. आणि ना, काय अनुभव आला या 4-5 दिवसामध्ये तर. खूप उत्सुकतेने, खूप आनंदाने काय सांगतात माहितीये का? मॅम, 5 टॅरो रिडिंग केले आहेत, 5 कार्ड वाचन केले आहे आणि कमाईला सुरुवात केलेली आहे.
बघा हा, लक्षात घ्या या मागची भावना काय आहे. तर युनिव्हर्स सोबत जोडून जेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये आपण बदल घडवायला लागतो ना, ते 500 रुपये एवढ्या मोठ्या डॉक्टरसाठी खूप झाले आहेत. कळते का तुम्हाला? त्या मागचा भाव समजतो तुम्हाला? जेव्हा एक पेशंट त्यांना 15-20 हजार रुपये जास्त देऊन जातो कधी कधी आहे ना, पण त्या व्यक्तीला ती 500 खूप जास्त वाटते आहेत. त्याचं कारण ना, या मार्गामधून आलेली ऊर्जा खूप छान असते. आपल्याला तिथून 100 गेले ना, तर खूप सुंदर, खूप छान वाटतं. ती भरभराट आपल्या आयुष्यामध्ये आल्याचा तो भाव येत असतो. ती दिसली ऋतुजा म्हणून मला आता नेमकं आठवलं की हो, हा अनुभव पण खूप जास्त चांगला आहे. याला सुद्धा अनुभवच म्हणूया. ओके. खूप छान की हो, मी सुरुवात केली आहे. मला त्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे आणि एका एका वेगळ्या माध्यमातून. तुम्हाला नाही माहिती, जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यामध्ये मदतगार होतो, जेव्हा आपण एखाद्याला हिलिंग करतो आणि त्याला वाटते वाव, तुमच्या हिलिंगनी माझ्या आयुष्यात हा बदल झालेला आहे, तेव्हा येणारी ब्लेसिंग रूपी जी एनर्जी एक्सचेंज येते ना, ती आपल्याला खूप काही देऊन जाते. तो पैसा नसतो, ती समृद्धी असते. तो फक्त पैसा नसतो, तो आशीर्वाद असतो. एवढं लक्षात घ्या. खूप छान. तर ऋतुजा, काय केलं या 5 दिवसामध्ये? काय छान अनुभव घेतला? मॅडम, माझे जे हजबंड आहेत त्यांना व्हायरल सुरू झालं होतं. नुकतंच सुरुवात होणार होती, मी पॉवर बॉल दिला त्यांना. आणि माझ्या सासरांना पण आज 2 दिवस झाला ताप होता, तर त्यांना मी आज इकडूनच थोडं क्लिनिंग केलं चक्रांचं. आणि म्हणजे टेम्पररी त्यांना थोड्या वेळानं चांगलं वाटलं. हा, खूप मस्त. खूप मस्त. मिरॅकल्स. छान. कोणाला सांगायचं या आठवड्यातला अधिक? मनस्वी, त्यानंतर उषाताई, नंतर स्मिता. स्मिताचा माईक सुरू आहे. मनस्वी बोला. येस, आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. सो अनुभव तर मी घेतेय खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून, जसं की जे आपण म्हणतो रेकीमध्ये आल्यानंतर ना, जी एनर्जी किंवा जे व्हायब्रेशन जाणवतात ना, ते मी सध्या फील करतेय. म्हणजे आपण म्हणतो ती एक हाय लेवल आपण जातो, थोडस इम्प्रुव्हमेंट होत जातात. So तसे फिलिंग्स येतात आहे मला. आणि सरप्राइझिंगली मॅडम, सांगायची गोष्ट जी जास्त ऑब्झर्व केली मी, म्हणजे बिफोर जॉईनिंग द रेकी मला म्हणजे त्या मेडिटेशन पॉवरची ताकद मला कळाली होती. आणि फॉर्च्युनेटली 2 वर्षापूर्वी गुरु म्हणून सद्गुरू आले माझ्या लाईफमध्ये. हे इनव्हॉलेंटरी आले. सो त्या प्रोसेसमध्ये मी ऑलरेडी होते. पण इथे आल्यानंतरचे एक्स्ट्रा बेनिफिट काय व्हायला लागलं ना, की जी झोप आहे ना, ती भलेही कमी होते, पण ती इतकी डीप होते ना, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी स्पिरिच्युअल सोल जो असतो, तर त्याची जी स्ट्रेंथ आहे याच्या मागची, त्या व्हायब्रेशन पर्यंत मी एक्सपिरियन्स करते. हे एक मला खूप स्ट्रॉंगली जाणवलं. आणि आताची झोप तर 3च्या अगोदरच पहाटे खुलते. मग तिथून पुढे माझा दिवस सुरुवात होतो. ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ होते, मेडिटेशन मी पूर्ण 1 तासभर बसू शकते, जी कपॅसिटी वाढली माझी बसायची. आणि तिथून मग मला जो एनर्जी पूर्ण दिवसभर मी ती ड्राईव्ह करते, एनर्जी माझ्या सगळ्या दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि प्लस पॉइंट होतं ना, एक मी जास्त नोटीस काय केलं ना मॅडम, आपण ना इंट्युजन करतो काही गोष्टींचं. सो म्हणजे आपल्याला असं होतं ना, की चलो या दिवसामध्ये या घडीला ही गोष्ट काहीतरी घडणार आहे. सो या थोड्या दिवसांमध्ये माझ्या बाबतीत हे घडायला लागलंय, की मी जो थॉट आणते माइंडमध्ये ना, तर त्या गोष्टी त्या घडतात आहे. ते त्याच दिवसात पण घडतात आहे. म्हणजे खूप लॉंग विजन पण नाहीये, की चला मी उद्या काय होईल, परवा काय होईल, किंवा आणखीन पुढे फ्युचरमध्ये काय होईल. सेम डेला पण मी म्हणते की चला हे असं काहीतरी घडेल, तर ते घडतं. म्हणजे हे एक अजून ऍड ऑन झालं, हे मी थोडंसं ऑब्झर्व करते स्वतःला मला पण, की एवढी पॉवर, एवढी ताकद युनिव्हर्स आपल्यामध्ये देतोय, आणि आपण त्याला किती अजून स्वतः छान हिलिंग साठी म्हणा, क्लिनिंग साठी म्हणा, आणि सेल्फ हिलिंग करताना आपली मदत दुसऱ्यांना पण होणार आहे, आणि आपण ते दुसऱ्यांना पण ते एनर्जी देणार आहोत. ही एक खूप छान गोष्ट माझ्या मध्ये स्वतःमध्ये मी ऍड ऑन करतीये पण. आणि इन फ्युचर तर डेफिनेटली याचं बेनिफिट आपण सगळ्यांना देणार आहोत, नो डाऊट अबाउट इट. पण मी जास्त क्युरियोसिटी माझी याच्यामध्ये आहे ना, की माझ्या फ्युचरला घेऊन मी खूप एक्सायटेड आहे मॅडम, की आपण किती लेवल पर्यंत स्वतःला एक म्हणतो ना, की मेडिटेटिव्ह सोल जो असतो सगळ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर तिथे आपण किती समाजाला छान काही देऊ शकतो ना.
आणि कुठल्या माध्यमातून देऊ शकतो, किती त्यांच्या लाईफमध्ये आपण ना एक रिझन बनू शकतो त्यांच्या हॅपी लाईफसाठी. सो मी या सगळ्या गोष्टीसाठी खूप एक्साइटेड आहे आणि म्हणजे मी खूप एन्जॉय करते ही प्रोसेस बाय द वे. सो थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच एव्हरीवन. खूप छान, खूप छान, खूप मस्त. अच्छा, 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 अच्छा. हा, स्मिता देसाई. उषाताई, काय या आठवड्यामध्ये केलं विशेष? त्यानंतर प्रतिभाताईकडे येते मी, स्मिताकडे येते. आमचं काही नाही मॅडम, माझ्या मिस्टरांचा जरा दवाखाना चालू होता ना, त्यांचे ब्लड टेस्टिंग करायला लावले होतं सगळ्या प्रकारचे डॉक्टरांनी. हा, मग त्याच्यामुळे माझे ते त्यांचा दवाखान्यामध्येच वेळ गेला माझा खूप वेळ, म्हणजे टेस्ट वगैरे झाल्या पण ते शुगर वगैरे काही निघाली नाही त्यांना तसं. फक्त त्यांच्या शरीरामध्ये ब्लड नाहीये, 6 पॉइंटच रक्त आहे. बर. त्याच्यामुळे त्यांना तो त्रास होतोय खूप. तुम्ही त्यांना काय काय सल्ला दिला तुम्ही त्यांना? नाही, काही ते सल्ले नाही घेत माझे. नाही का? तुम्ही एक काम करा, त्यांना फक्त मेडिटेशन करायला लावा. पुढच्या 3 महिन्यामध्ये, 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचं ब्लड आहे ना पूर्ण होईल. त्यांच्यासाठी, शरीरासाठी आवश्यक आहे तेवढं. मेडिटेशन मध्ये एवढी पॉवर आहे. आपल्या हम्म. सुप्रियाचे तर कित्येक जण आहे की ज्यांचं ब्लड 8च्या वर जायचंच नाही. त्या लोकांचं ब्लड आता पूर्ण 12, 13 पर्यंत पोहोचलं आहे. काय? हिमोग्लोबिन. हम्म. तर तुम्ही फक्त त्यांना मेडिटेशन करायला लावा आणि जर तुमचं ऐकतच नसतील तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. ग्रँड मास्टर्स एनर्जी पुरवा, रेकी द्या आणि डोंट वरी. ओके? हो. येस. विचारते उषाताई, जर का रेकी मध्ये नसत्या आणि बघा तुम्ही म्हणता मॅडम तसं काही नाही, पण मी तसं काही नाही म्हटलं, तुम्हाला विचारते की जर रेकी मध्ये नसत्या तर या प्रसंगाचं केवढं टेन्शन आलं असतं आणि आज रोजी काय सिच्युएशन आहे तुमच्या मनाची? मॅडम, त्या दिवशी म्हणजे त्यांचे जेव्हा ते ब्लड टेस्टला गेले होते ना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस पण म्हणजे मी सारखं हे विचार करत होते की त्यांना शुगर होणार नाही, शुगर होणारच नाही, शुगरच होणार नाही त्यांना, असं माझ्या सारखं मनातच येत होतं. मग ते रिपोर्ट आले, पण ते रिपोर्ट जरा चुकीचेच आले होते. कारण जेवणा अगोदर पण त्यांची 143 शुगर भरली आणि जेवण करून टेस्ट केली त्यावेळेस पण तेवढीच भरली. मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे आमचे डॉक्टर आहेत पहिल्यापासूनचे, त्यांच्याकडे त्यांना रिपोर्ट दाखवल्यावर ते म्हणे ही काय मला शुगरचा रिपोर्ट मला पसंत नाही पडलेला म्हणे, हा काय चुकीचा दिसतोय मला, तुम्ही प्रायव्हेट लॅबमध्ये जाऊन परत करा. म्हणून प्रायव्हेट लॅबमध्ये जाऊन त्यांनी परत केली तर शुगरच नव्हती त्यांना, निघालीच नाही शुगर त्यांना. खूप छान, खूप छान, खूप छान. मस्त. मॅडम, प्रतिभाताई. हॅलो हं? मॅडम, तुम्हाला उद्या मी कॉल करू शकते का, जरा येस, येस. पर्सनल क्वेश्चन विचारायचे? 2:30 वाजता. ओके. ओके, ओके. थँक्यू. प्रतिभाताई. इथं सध्या मेडिटेशनवरच भर दिलेला आहे. आता जरी आपलं सेशन नाही होतं तेव्हा तोपर्यंत मी मेडिटेशन करते आणि 3 दिवस मी सतत मूलाधार चक्राचेच मेडिटेशन करते. त्यामुळे मला असं जाणवलं की मी भरपूर वेळ, म्हणजे पहिले मी जे असं टेकून बसायची वगैरे, तर ते मला आता मी भरपूर वेळ बसू शकते, चांगली व्यवस्थित बसू शकते मी. म्हणजे आपलं सेशन होतं तोपर्यंत मी 1 ते 1.5 तास एकदम छान बसलेली असते. ओके. आजचा कितवा किमो झाला प्रतिभाताई? माझा आता 14वा झाला. ओके. 14 झालेत माझे. गेल्या 3 की 2 महिन्यात? ते किमो कसे असतात, 3 सेशन झाल्यानंतर एक एक्स्ट्राचा असतो, म्हणजे ते तसे झाले 4 झाले की तो एक धरला जातो. असे बर. माझे झालेले आहेत ते. असे माझे ते टोटल म्हणजे जर बघितलं तर ते 10 झालेत. ते टोटल 10 आहेत. आणि ती एक असते ती एक्स्ट्राची, ती टार्गेट म्हणतात, तिला टार्गेट थेरपी म्हणतात. हं. तर ते किमोमुळे माझं हिमोग्लोबिन भरपूर कमी झालेलं होतं. आता मध्ये मध्ये जे 12 होतं ना, ते 9च भरत होतं. तर ते वाढायला पाहिजे होतं. तर ते अचानक माहित नाही 3 आठवड्यापासून माझं पूर्ण 11:30 पर्यंत आलेलं आहे पुन्हा ते. जे 12 होतं ना ते पुन्हा 11:30च्या रेंजमध्ये आलेलं आहे. पण खूप ते सुंदर. 3-4 आठवड्यापूर्वी कमी कमी येत होतं मात्र. म्हणजे ती थोडीशी टेन्शनची गोष्ट झालेली होती. पण ते आता पुन्हा जर काल तपासलं ना,
तर ते पुन्हा 11:30 आलेलं आहे. खूप छान. ती एक छान गोष्ट झाली पुन्हा. येस, सगळ्याच गोष्टी छानच होणार आहेत. तुम्ही ओके असणार आहात. कोणाला वाटतंय काय हो. आज प्रतिभाताई किंबहुना आलेल्या आहेत. ज्या लोकांना हम्म. असे पेशंट पाहिले आहेत ते त्यांना अनुभव आहे तेच बोलू शकतात यावर, हो ना? हो. येस, थँक्यू म्हणा प्रतिभाताई युनिव्हर्सला, फक्त थँक्यू म्हणायचं. ओके. मला पण थँक्यू. तुला पण थँक्यू, कारण तुमच्यामुळे पण मी जोडली गेली याच्याशी, रेकीशी. ब्रह्मांडाला पण थँक्यू. छान आणि होणार. मला मदत सगळ्यांना तुम्ही थँक्यू. उदाहरण अनेक पेशंटसाठी प्रतिभाताई पाटील, की अनेक पेशंटला तुम्ही काय असते ना, जेव्हा आता माहिती पडते आजाराचं तेव्हा व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो ना, हो. सहजतेने तुम्ही त्या लोकांसाठी उदाहरण असाल, की प्रतिभाताई पाटील जर यामधून निघतायत तर बाकीच्यांचं काय. ओके. येस, तुम्हाला उदाहरण व्हायचं आहे. हजारो मध्ये एक असं तुम्हाला व्हायचं आहे आणि इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला पुढे यायचं आहे. खूप सुंदर. नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेल. येस, खूप छान, खूप छान. हो दीपाली, तू पण उदाहरण होणार आहे. तुला तुझं स्पेशल उदाहरण शेअर अनुभव शेअर करावा लागेल मग. ओके, खूप छान. या आठवड्यामध्ये अलकाताई उगाडे यांच्याकडे काय होतं तर वास्तुशांती होती. बोलायचं आहे? बरं बरं, बोल बोल बोल. अलकाताई, तुमच्या माईक सुरू करा. अलकाताईकडे वास्तुशांती होती. कसा झाला कार्यक्रम? बोला, चला आपल्याला मेडिटेशन घ्यायचंय नंतर. आत्मनमस्ते ऑल ऑफ यू. वास्तुशांतीचा प्रोग्राम छान झाला. आज ब्राह्मण दिवस भरपूर मिळाले मॅम. 9 भंतेजी होते, ब्रह्मचारी होते. प्रोग्राम खूप सुंदर, जेवण वगैरे खूप म्हणजे ब्राह्मणाने पूर्ण जे नियोजन केलं होतं माझ्यासाठी एकदम पूर्णपणे खूप म्हणजे सर्वांना आनंद झाला मॅम प्रोग्रामचा. सर्वांनी आस्वाद घेतला. जेवणाचं खूप सुंदर जेवण झालं होतं, म्हणजे गुलाबजाम वगैरे होते. खूप सुंदर म्हणजे खूप 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 मी युनिव्हर्सला खूप धन्यवाद बोलते, खूप धन्यवाद बोलते, सर्वांना खूप खूप धन्यवाद बोलते. खूप प्रोग्राम छान झाला मॅम. त्यांच्या त्या खूप खूप मध्ये त्यांचा आत्मनमस्ते आनंद सर्वांना. समजते आपल्याला, हो ना? खूप सुंदर, खूप हो. सुंदर. ओके. दीपालीला बोलायचं आहे. चला, एक एक जण बोलायला लागते. दिनेश दादाला संधी द्या रे सख्यांनो. बोला आत्मा दीपाली. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. इकडे पाऊस चालू आहे. लाईट गेली, त्यामुळे मी दिसत नाहीये पहिली गोष्ट, कॅमेरा ऑन असून पण. तर असू दे. मला असं सांगायचंय की 2 दिवस झाले खूप काही निगेटिव्ह गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. तर अनुभव असा होता की मी मेडिटेशन करायला घेतलं की बाबा राग म्हणजे खूप संताप व्हायला लागला, आणि मेडिटेशन करायला घेतलं तर मला खूप रडायला आलं, खूप रडायला आलं, खूप रडायला आलं. त्यानंतर मी दीदी सोबत बोलली. ती बोलली की थोडं सायलेंट राहा, जे तुला पाहिजे ते होईल, थोडस धीर धर. ओके फाईन. आणि तिथून पुढे मी परत एक मेडिटेशन केलं, मला खूप छान वाटलं. त्यानंतर आता आज काय झालं, मला जवळजवळ माझ्या ऑफिसमध्ये जॉईन होऊन 9 महिने झालेत. आणि आतापर्यंत माझ्या ऑफिसमध्ये रिझल्ट असा होता की हा हिला काम येत नाही, किंवा हिचा स्पीड नाहीये, किंवा ही जास्त गणगण करते, अशा गोष्टी होत्या. तर आज लिटरली मला जवळजवळ 3 नवीन मुलं हँडल करण्यासाठी टीम लीडर म्हणून अपॉइंट केलं आहे. म्हणजे ऍक्च्युली एकदम ध्यानी मनी नसताना ही गोष्ट घडली. ती मला खूप म्हणजे खूप मला असं आश्चर्य वाटलं. आणि मी बोलली की म्हणलं सर, मला हे सगळं नाही जमणार. तर सर मला म्हणते की जोपर्यंत तू जबाबदारी घेत नाही ना दीपाली, तोपर्यंत तुला जमणार नाही. आणि तुला असं वाटतं की तुला जमत नाही म्हणे, पण ते बाकी सगळ्यांना दिसतं की तुला किती चांगलं येतंय म्हणून. सो तू जबाबदारी घे. आणि खूप छान, माझं सध्या मेडिटेशन जरा कमी पडलेत, बट तरी पण रोज एक मूलाधार चक्राचं का होईना मी एक डेली मेडिटेशन करत असते, ज्याच्याने मला खूप छान वाटतं. आणि मला ही ऊर्जा जाणवायला लागली. त्या दिवशी दीदीचं पण डोकं दुखत होतं, तर आईने पण रेकी दिली आणि मी पण सोबत होते. तर तरी पण तिचं काही थांबत नव्हतं, तिने हिलिंग केले होते. तर त्यामुळे ती बोलली की ऊर्जा दे. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा मी कुणाला तरी ऊर्जा दिली. तर मला खूप छान वाटलं आणि तिला पण फरक पडला. तर म्हणजे माझी टेस्ट झाली की हा बाबा माझ्याकडनं सुद्धा ऊर्जा जाते आणि समोरच्याला फरक पडतोय. तर मला हे छान छान अनुभव आले आहेत. आता फक्त ब्रह्मांडाला एकच विनंती आहे की माझ्याकडे जी टीम लीड म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे ती खूप छान व्यवस्थितरित्या माझ्याकडून पूर्ण झाली पाहिजे. माझ्याकडनं सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट जायला हवेत आणि परमनंट होईल. मे बी आज मी एवढ्या 1-2 महिन्यामध्ये माझं पेमेंटही खूप चांगलं वाढावं, ही म्हणजे खूप मनापासून प्रार्थना आहे. कारण की सध्या त्या गोष्टीची फार गरज आहे मला.
आणि आय होप की हे सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि खूप खूप धन्यवाद. मी पहिल्यांदा माझ्या बहिणीला खूप सारं थँक्यू म्हणते, कारण तिच्यामुळे मी आले. दुसरं थँक्यू तुम्हाला, कारण तुमच्यासोबत बोलून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होत चालतात. आणि सगळ्यात मोठं धन्यवाद धन्यवाद ब्रह्मांडाला, की मी जी विश करते ना ती कधी एका मिनिटात पूर्ण होते, कधी 2 दिवस लागतात, कधी 8 दिवस लागतात, पण ती पूर्ण होते. ह्याचं मला खूप छान वाटतंय. खूप थँक्यू. आज मी ना पावसामध्ये आली. आजचा पण एक म्हणजे येतानाचा अनुभव होता. खूप सारा पाऊस चालू झाला. आम्हाला 8 वाजता ऑफिस मधनं सोडलं. आणि मी म्हणाली, एवढ्या पावसात कसं जायचं कसं जायचं?" मग मी रेकी दिली, पण पाऊस काही कमी नाही झाला. म्हणलं इट्स ओके, नो इश्यू. पण त्या पावसामध्ये मी आली, पूर्ण भिजत भिजत आली. आणि आश्चर्य की मी कुठंच स्लिप नाही झाली. माझ्या समोर 2 माणसं गाडीवरती स्लिप होऊन ती पडली, पण मी एकदम सुरक्षितरित्या घरी आली. मला इतकं छान वाटतं, इतकं म्हणजे की हा बाबा आपण कुठेतरी एक मॅनिफेस्ट करतो आणि ते आपल्याला मिळतंय. सो खूप सारं थँक्यू ब्रह्मांडाला. थँक्यू रेकी. थँक्यू, थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. खूप छान, खूप छान. जे लोक पडले त्यांना पण रेकी द्यायची, की कोणीही पडणार नाही रस्त्यानी, अशी रेकी द्यायची. ओके. हो मॅम. हो मॅम. खूप सुंदर, खूप सुंदर. निलेश सर, तुम्ही काय केलं 4-5 दिवसामध्ये? सध्या मेडिटेशनच चालू आहे. ओके, सध्या मेडिटेशनच सुरू आहे. आणि ते समामार हे जे बाकीचे मेडिटेशन दिले होते ना, तेच हा, चालू आहे. खूप सुंदर. येस, व्हर्च्यूचे मेडिटेशन पूर्ण करायचे, ते केले. खूप छान, खूप छान, खूप छान. मानसीने म्हटलं मला बोलायचं. चला आता काय करूया. ओके, मानसी विना सगळ्यांना हॅलो. हा, पटकन आत्मा पुढे नमस्ते. जाऊया. हा, आत्मा नमस्ते मॅडम. बोला. व्हिडिओ नाही सुरू होत मानसी? ठीक आहे. हा, सगळ्यांना संधी देते. हा, बोला मानसी. ओके मॅडम, इकडे रेंजच नाहीये. थोडा रेंजचा जोरात प्रॉब्लेम बोला. आहे. 25 तारखेपर्यंत थोडस मला व्हिडिओ चालू नाही करता येणार. हा, तर मॅडम मला महत्वाचं सांगायचं की जे आपण फोटो टाकले होते, मी हिलिंग दिलं होतं बघा, त्या 2 पेशंट मोठा ऍक्सिडेंट झाला होता ना, खूप हो, रिझल्ट हो. मिळाला आणि हं. खूप छान त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. आपल्या सगळ्या लोकांची खूप छान त्यांना मदत झाली आणि त्या दोघींनी थँक्यू म्हणलंय. आणि त्या दोघी जॉईन होणार आहेत एक नेक्स्ट बॅचला. त्यांना छान अनुभव आलाय, तर त्या दोघी पण नेक्स्ट बॅचला जॉईन होणार आहेत. आता ओके, त्यांना आता जरा जी ऍडमिट नवीन आहेत ना, बॅच सुरू म्हणजे झालेली आत्ताच आहे त्याला सोडलंय. त्यांना जॉईन करून टाका उद्यापासून. सांगितलंय मी त्यांना, हं. तर त्या म्हणे हो, सांगितलंय. हा, तर मॅडम खूप छान अनुभव येतात आणि मेडिटेशन माझं इथे चालूच आहे. सर्व चक्रांचं खूप पॉझिटिव्ह एनर्जीचा आहे आणि छान वाटतंय. फक्त मला इथे रेंजचा प्रॉब्लेम खूप आहे, नेटचा, नाशिकला. ओके. काय जिथे इंदिरा त्याला पण नगर. देखील द्या, तर ते त्या तुम्हाला 25 रेंज मिळून तारखेपर्यंत जाईल. थोडस होय. अच्छा. या चालेल, आठवड्यात काय धन्यवाद अनुभव मॅडम. घेतला स्वाती? आपल्याला पटकन पुढे जायचं आहे. स्वाती काय अनुभव घेतला या आठवड्यामधला? वीणा काय अनुभव घेतला? अ, 5 दिवसाच्या मॅ- सुट्टीमध्ये घेतलेला छान अनुभव. हा. पटकन बोला, आपल्याला मॅम मेडिटेशन सुरू करायचंय. हा मॅम मी आत्मा पण गावाला नमस्ते. आली आहे ना, त्यामुळं माझं पण फक्त मी मेडिटेशनवरच भर दिलेला आहे. तिकडे गावाला आल्यामुळं काय जास्त हे करता येणार, लाईट आणि पाऊसचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं आता पण लाईट गेलाय. स्वाती ठीक बोला. आहे. आत्मा नमस्ते. मी पण गावाला आलेली आहे आणि रोजचं मेडिटेशन चालूच आहे आणि खूप एनर्जी. आता एकत्र कुटुंब आहे, अ, भरपूर अशी माणसं आहेत घरी, पण सगळ्यांचं करताना फार छान वाटतं. एनर्जी छान मिळते ना, तर मी थोडं केलं की दमायची, पण आता एनर्जी इतकी आहे की जावेला म्हणते पण अजून किती काम आलं तरी मी करेन म्हणजे एनर्जी खूप छान मिळते. युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. छान छान सुट्टी चालली माझी इकडे गावाला. अच्छा, तुम्ही ते टॅरो कार्ड नेले की नाही घरी? अं, बसता नाही आलं मला. पुण्याला केलं आम्ही प्रॅक्टिस, पण ह्या रविवारी अच्छा, नव्हती बसली मी. घेऊन जायचं होतं ना. एकेकाचे प्रश्न काढायचे. छोट्यांचे मोठ्यांची आपली प्रॅक्टिस करून घ्यायची. अं, बच्चे अं, कंपनीचे प्रश्न घ्यायचे आणि प्रॅक्टिस पण होऊन जाते. हो ना, हो हो हो. पण आता ते छान टॅरोटचं पण आता म्हणजे रिडिंग करायला अशी छान वाटतं, एनर्जी चांगली वाटते आणि असं असा कॉन्फिडन्स वाटतो नाही.
आता रिडिंग करेल ते अचूकच असेल असं मनापासून असं वाटतं. छान येस. वाटतं. हो. थँक्यू युनिव्हर्स. आणि आपलंही खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान. चला, आता कोणाला संधी? कोणाचं नाव घेतलं होतं मी? हा, पल्लवी, दीपाली आणि विना. विना आहेत पहिले विना. पहिले विना. हा, नंतर दीपाली. मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. हा, नमस्ते. नाही एकाला आहे ते बरं नाहीये. चला. मेडिटेशन करतेय भरपूर. हं, हं. आणि एक गुड न्यूज द्यायची होती पण म्हटलं जरा थांबूया. पण आता युनिव्हर्सिटीच इच्छा होते की सांगून टाक. बर. म्हणजे मी 8 एक दिवसापूर्वी म्हणजे मी रेकीमध्ये असं मागितलं होतं की मुलगा आत्ताच जे जॉब करतो ना, तर ते काय त्याच्या असं मनासारखं नव्हतं. म्हणजे त्याला ते कुकिंग मध्ये वगैरे जास्त इंटरेस्ट आहे, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे. तर ते मी म्हटलं की त्याच्या मनासारखं त्याला काम मिळते वगैरे असं. तर ती इच्छा पूर्ण झाली आहे. तो जॉईन पण झालाय. आणि मी वाटतं की म्हणजे 8 एक दिवसात ते सेटल होते मग सांगूया. आणि खूप छान काम त्याला मिळालं. आणि इंडियाचे म्हणजे एक असे मोठे टॉप 10 म्हणजे ते प्रोफेसर आहेत की त्यांनी त्याला चूज केलं आणि म्हणजे पूर्ण जबाबदारी घेतली त्याची की याला पूर्ण ट्रेन करणं. एक 9 महिन्याचे त्याची इंटर्नशिप आहे. तो अलिबागला गेलेला आहे. बर. थँक्यू. खूप 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 थँक्यू, खूप थँक्यू. म्हणजे गेल्या त्याला 8 ही पहिली मोठी खुश खबर आहे. येस येस. आणि है ना? त्याला त्याच्या मनासारखं काम करायला मिळते ना मॅडम, मला खूप बरं वाटलं. म्हणजे एक ओढून ताणून काम करणं वेगळं आणि काही आपल्या आवडीचं काम करणं. आणि खूप छान त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि मी त्यासाठी रेकीचे युनिव्हर्सिटी तुमचे म्हणजे खूप खूप आभारी, खूप आभारी. थँक्यू. मॅडम मला पण सांगायचं होतं, माझ्या मुलगीचा पण प्रोजेक्ट ना म्हणजे ब्रेसलेटचं काय तर त्याच्यावर हे असेल. चांगला म्हणजे तिचं खूप छान तिचं हे झालंय. प्रोजेक्ट जे तिनं बनवून दिला होता ना, ऍक्च्युली तिचं नाव नाही घेण्यात आलं. पण ते स्वतः सरांनी तिचं सांगितलं की खूप म्हणजे 1 नंबर एक्सलंट खूप छान झालेलं आहे म्हणून. तिनं स्वतः तिचं नाव नाही सांगितलं, म्हणजे अननोन असं तिनं हे केलेलं, पण तिचं स्वतः ती सांगायला लागली. मुलगीचा फोन आलेला मला की माझा प्रोजेक्ट खूप छान हे झाला म्हणून मॅम. खूप सुंदर. येस. क्रिस्टल्सही सगळ्यांना तेवढीच एनर्जी देतात. येस, येस, येस. आतापर्यंत स्मिता जेवढे ग्राहक झाले, मी तर म्हणते 6,500च्या वर जास्त, पण कमी नाही. एवढे ग्राहक झाले असतील आपले, आपण ग्राहकच म्हणूया कारण शेवटी आपण तो बिझनेस म्हणून करतोय, आहे ना? तर एकही आतापर्यंत असं उदाहरण नाही की त्यांनी क्रिस्टलचा एक्सपिरियन्स छान आहे असं सांगितलं नाही. आवाज आवाज येईना मॅडम, आवाज. ओके, ओके. मी असं म्हणते आहे की आतापर्यंत जेवढे सगळे झाले आहेत कस्टमर आपले क्रिस्टलचे, हॅलो. आतापर्यंत एकही असं उदाहरण नाही आहे सांगायला की त्यांनी सांगितलं नाही की बाबा क्रिस्टलचा छान एक्सपिरियन्स आला नाही. प्रत्येकाला सुंदर सुंदर अधिक सुंदर एक्सपिरियन्स येत आहे. खूप छान. चला, दीपाली दीपाली दिसत नाही. दीपाली चालून ते, त्यानंतर पल्लवी आणि बबिता. चला रेडी, घाई येतात करूया. हा फक्त. मॅडम. हा, मॅडम ऍमेथिस्ट पाण्यातच टाकून ठेवला तर चालतो का? आता तो माठामध्ये दिवसभर रात्रभर टाकून तसंच ठेवला तर चालतो का? आणि प्यायचं मग ते पिण्याच्या आवाज पाण्यामध्ये. येत नाही मॅम. सांगते तुम्हाला नंतर. पिण्याच्याच पाण्यामध्ये टाकून ठेवला तर चालतो? हो, चालतो 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 चालतो. दीपाली, आर यू रेडी? आव आव दीपाली, माईक सुरू. चला, घाई आत्मा करूया. नमस्ते मॅडम. कोणती दीपाली? आत्मा नमस्ते. ही दीपाली सालुंके. हा, आडनाव घेत जा तेव्हा कळत. हा. तिचं झालं ना तर दीपालीचं पहिले. हो मॅडम, म्हणजे अनुभव आजचाच असा की असं ते आपण म्हणत नाही का, निर्जीव वस्तूवर पण शेकी काम करते. तर तसंच आमचं कुट्टी मशीन, म्हणजे चारा काढण्याचं गाईंचं, तर ते चालूच होत नव्हतं. तर दोनदा तीनदा चालू करून पाहिलं, ते चालूच नाही झालं. मग त्यावर सिम्बॉल टाकले आणि थोडी एनर्जी दिली तर लगेच चालू झालं. आणि त्यात दुसरं पण असं की कालपासून मोबाईल चार्जिंगच होत नव्हता. चार्जरला पण तसंच केलं. आणि कालपासून म्हणजे 10%च्या वर मोबाईलच चार्जिंग होत नव्हता. चार्जरला पण एनर्जी दिली, ते सिम्बॉल टाकले, आज मोबाईल फुल चार्जिंग झालं. थँक्यू
युनिव्हर्सला. निर्जीव वस्तूवर सुद्धा रेखी ऊर्जा काम करते ना. त्या प्रत्येक हो वस्तूमध्ये ऊर्जामय आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे तिच्यावर ऊर्जा काम करतेच. कुठल्याच गोष्टीसाठी असं नाही हो आहे की खूप त्याची छान ऊर्जा अनुभव आहे. काम करत नाही. बिनडोकपणे ऊर्जा द्यायची, आपला प्रयत्न करायचा. ओके बबिता ताई, तुम्ही काय करा, ग्रँडमास्टरला आल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटतोय, काय वाटून राहिलं तुम्हाला, मला सांगा पटकन. माईक सुरू करा, माईक सुरू करा. खूप छान वाटतंय, छान वाटतंय, एनर्जी वाटते खूप. थकवा येत नाही काय. थकवा येत नाही. काय थँक्यू झालं युनिव्हर्स, थँक्यू या आठवड्यामध्ये विशेष? एनर्जीच आहे मला खूप, बाकी काही नाही. खूप छान, मला असं थकवा येत होता ते खूप छान वाटतं मला. थकवा खूप येत छान. नाही आता. थकवा येते. अधिक मूलभूत मेडिटेशन करा, काही थकवा राहणार नाही. आणि अगोदर आलो होतो रेकीला तेव्हापेक्षा आता आता उलट तुमचं एज कमी कमी दिसतंय स्वतःच. छान. मॅडम चला ते चक्रचे मेडिटेशन बरोबर ते वरती दिलेले जे मेडिटेशन आहे ते पण करायचे का रोज? हो, यस, रोज नाही करायचे, कधी कधी करायचे. ओके, अल्टरनेट आता केले बरोबर चालतील ना? यस यस, अल्टरनेट करायचे. चला, तर मग थँक्यू सगळ्यांना. आम्ही सुद्धा खूप छान छान अनुभव घेतले या आठवड्यामध्ये. एक अनुभव तुम्हाला सांगते. जेवणाला रेकी देणे याचा एक सुंदर अनुभव मी तुम्हाला सांगते. लग्न, आणि तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये दुपारी जेवण तयार केलेलं असते आणि मग संध्याकाळी मिरवणूक वगैरे झाल्यानंतर जेवण सर्वजण जेवतात. घरी गेली तर मामीची भाची, माझ्या मामीची भाची म्हणजे त्यांच्या भावाची मुलगी, चटणी आणि पोळी जेवण करून राहिले. त्यांना म्हटलं का ग, कारण आता 50-100 लोक परत जेवणार होते, आता कसं करायचं बघतो. तर आमची ती म्हणे की अगं भाजी खराब झाली. म्हटलं बापरे, मग आता एवढ्या लोकांसाठी पटकन भाजी करावं लागेल आहे ना. मग माझ्या मामी आल्या, मग मी गेली स्वतः. त्या 2 ठिकाणी भाजी होती, एका ठिकाणची पाहिली, तर मला असं वाटलं की नाही ती गेली आहे. ओके, मग मी आतमध्ये गेली, मोठा गंज भरलेला होता, तर पाहिली. मला असं वाटलं की हो ही पण भाजी नाही कामाची. ओके, पण कुठेतरी त्याला सिम्बॉल ना, आपण ऍज अ ग्रँड मास्टर कुठेतरी नजरेमध्येच वेगळी राहते आहे ना. सगळ्यांना नेहमीच सांगत असते मी, त्याप्रमाणे मी म्हटलं की नाही ही भाजी कामात पडलेली आहे. मग मामी आल्या तिकडनं. मला असं वाटलं की नाही, तिने पण टेस्ट केलं होतं अगोदर, पण तिने नाही खाल्ली. समजून घ्या, याचा अर्थ कुठेतरी तिला समजलं चटणी जर जेवता आहेत मुलांना घेऊन तर. मग मामी आल्या बाहेरून, त्यांना म्हटलं की बघा बरं, आता मग ते म्हणे बेसन करू, अमुक करू. तुम्हाला माहिती आहे गरबडीची भाजी आहे की नाही. मग पण म्हटलं एक वेळ बघा, एका ठिकाणची पाहिली तर नाही गड्या ही जमणार नाही. आतमध्ये गेलो, भाजी उघडली आणि भाजी पाहिली, भाजी खाऊन पाहिली. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. कुठं सगळ्यांनी खूप छान प्रकारे भाजी खाल्ली. खरंच ती भाजी बिलकुलही खराब नव्हती. ऊर्जेने एवढी मदत. मग कसं असते ना, हा सगळा विषय तुम्ही आणि मी, आपण दिव्य ऊर्जेसोबत जोडलेले लोक एकमेकांना सांगू शकतो आणि समजून घेऊ शकतो. हो ना, की बिघडलेली एखादी वस्तू खरंच चांगली होऊ शकते का? खारट झालेली भाजी स्वादिष्ट होऊ शकते का? किंवा जास्त प्रमाणात तिखट झालेली भाजी बॅलन्स होऊ शकते का? तर हे कोण सांगू शकेल, आणि हा अनुभव मान्य कोण करू शकेल? पण जे दिव्य ऊर्जेसोबत जोडलेले आहेत तेच. कारण ऊर्जेचं महत्व, ऊर्जामय होणं आणि ऊर्जामय सगळ्या गोष्टी कोणाला कळतील? तर ऊर्जेसोबत जुडणाऱ्यांना. सगळ्यांना जेव्हा आपण सांगायला जातो तेव्हा त्यांना त्या गोष्टी कळत नाही, त्यामुळे तेथे त्या सांगायच्या नसतात. ऊर्जेसोबत जुडल्यानंतरच या सगळ्या गोष्टी कळतात, एवढं लक्षात घ्या. खूप सुंदर आणि अगदी स्वादिष्ट अशी ती भाजी आम्ही सगळ्यांनी खाल्ली, मी सुद्धा. उलट मी तर सगळ्यांपेक्षा एका तासानं घरी भाजी डबा का? आणून जेवण केलं. तर युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं. आणि ऊर्जावान जेवण हे ऊर्जावानच जेवण असतं.
त्याचा उलट त्रासही होत नाही आणि काहीच नाही. मॅडम, आज माझा अनुभव सांगते भाजीचा. माझे मिस्टर 2 महिने झालं चतकूर भाकरीच्या वरती जास्त भाकरीच खात नाही, म्हणजे जेवणच जात नाही त्यांना. आणि कुठल्या भाज्यांची कशाची चवच लागत नाही, म्हणजे जिभेची चव निघून गेलेली आहे त्यांच्या. आणि त्यांना कोकणी वालाची भाजी आवडते म्हणून मी ते भिजत घालून काल आज केली भाजी ती. पण त्यांना नेहमी असं वाटतं की माझी भाजी त्यांची आई करते तशी होतच नाही, असं नेहमी वाटतं त्यांना. म्हणून मी आज ती भाजी केली आणि झाल्यानंतर म्हटलं आता ह्यांना एकतर तोंडाला चव नाही, आणि त्यात ही जर भाजी त्यांच्या आईसारखी नाही झाली तर म्हटलं हे अजिबातच जेवणार नाही. म्हणून म्हटलं आता आज सगळे म्हणतात जे स्वयंपाकाला एनर्जी द्यावी, तर म्हटलं द्यावी आज, म्हणून मी आज दिली स्वयंपाक झाल्यावर भाजीला एनर्जी. आणि खरंच तर आज त्यांनी एक भाकरी खाल्ली जेवताना. चतकूर भाकरीवरनं त्यांनी एकदम एक भाकरी खाल्ली, पोटभर जेवण केलं. एवढं बरं वाटलं ना, म्हणजे भाजीची चव कळो नाही तर नाही कळो, पण जेवण गेलं त्यांना, हे महत्वाचं. त्यांच्या आईसारखी त्यांना चव लागली असेल एवढं नक्की. कारण तुम्ही ऊर्जा दिली, ऊर्जावान जेवणाची ऊर्जावान चव त्यांना लागलीच आहे. आणि बघा बरं, तुम्ही जर का असं करत राहिलात तर त्यांचं जे काही हिमोग्लोबिन आहे, याला मी तरी म्हटलं 2 ते 3 महिने, तेवढाही वेळ लागणार नाही. जसं प्रतिभाताईंनी हो. सांगितलं तसं 1-1.5 महिन्यामध्ये ते पूर्ण बॅलन्स येईल. फक्त तुम्ही ऊर्जेचा उपयोग करा, दिव्य ऊर्जेसह त्यांना जेवण द्या. ओके. ओके. येस, खूप सुंदर. आता फक्त आपली राहिली लाडकी पल्लवी, ऐकावंच लागेल आणि मेडिटेशन करावंच लागेल. मॅडम, माझा घसा खराब झाला होता तर मी चक्राला एनर्जी दिली. बोलले जात नव्हतं, तर आता बरं आहे. संध्याकाळी बरं आहे. सकाळी दिली, सकाळी मेडिटेशन केल्यानंतर. डॉक्टरकडे गेलात? नाही, डॉक्टरांकडे नाही गेले. एनर्जीवर तेवढा विश्वास होता. येस, क्लीन करा, क्लीन करा. ओके, अधिकही क्लीन करा. सिम्बॉल टाका, क्लीन करा, सिम्बॉल टाका, एनर्जी द्या. थँक्यू युनिवर्स, थँक्यू मॅम. थँक्यू युनिवर्स, थँक्यू 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 युनिवर्स. आम्हा सगळ्यांना मदत करत आहात त्याकरिता, आमच्या सगळ्यांचे प्रश्न सोडवतात त्याकरिता, आणि सगळ्यांना प्रत्येक दिवशी नवा अनुभव, नवी ऊर्जा, आणि या ऊर्जेसह इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडवण्याची आमच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण करतात त्याकरिता थँक्यू थँक्यू थँक्यू. खर तर तो स्वार्थ भाव, त्या रागाच्या, त्या नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करून आम्हाला प्युअर सोल करत आहात त्याकरिता थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण छान मेडिटेशन करूया. ओके. असाही एखादा दिवस असावा, 4-5 दिवसानंतर भेटलो, आता काय सेशन घ्यावं, प्रत्येकाचे चेहरे जरा वेगळे होते, आहे ना. आणि आता मात्र सगळ्यांचे अनुभव ऐकून प्रत्येकाला अधिक एक पायरी पुढे गेल्यासारखा अनुभव आहे. खूप सुंदर.